भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी अपूर्ण राहिलेली आहे। कागदपत्रांमुळे राष्ट्रवादीची गटनोंदणी झालेली नाहीये। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी झाली आहे, पण अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे राष्ट्रवादीची गटनोंदणी झाली नाहीये असे तपशील समजतात। शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नगरसेवकांनी कोकण भवनमध्ये आपला गट स्थापन केला। शिवसेनेच्या 29 आणि भाजपच्या 89 नगरसेवकांनी आपली गटनोंदणी केली। प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्याशी जोडल्या गेल्यात, त्यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात आपण। कविता, आता आपण बघतोय की शिवसेना आणि भाजपकडून तर गटनोंदणी झालेली आहे, राष्ट्रवादीच्या संदर्भात नेमकं काय अडचण झालेली आहे? अपूर्ण कागदपत्रांचं कारण तिथे समोर येत आहे। नक्कीच रिद्धी, आज कोकण भवनमध्ये मुंबई महानगरपालिकेचे महायुतीचे 27 नगरसेवक आले होते। त्यामध्ये भाजपचे 89 तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक जे आहेत ते गटनोंदणीसाठी आले होते। त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट जो आहे हा देखील या ठिकाणी आले होते। यांचे 3 नगरसेवक जे आहेत ते गटनोंदणीसाठी आले होते, परंतु गेल्या 2-3 दिवसांपूर्वी अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर सर्वच हालचाली ज्या आहेत त्या मंदावलेल्या पाहायला मिळत होत्या। एकूणच उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर जे आहे आता उपमुख्यमंत्री बारामतीला असल्यामुळे कागदपत्र जे गटनोंदणीसाठी आवश्यक असतात ते कागदपत्र जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांकडेच असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि एकूणच त्याचमुळे जे आहे ते अजित पवार गटाचं गटनोंदणी जी आहे ती राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचे 3 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांची उद्या सकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान जी आहे ती गटनोंदणी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। एकूणच आज दिवसभरात जर म्हणायला गेलं तर कोकण भवनमध्ये मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 5 नगरसेवक देखील उपस्थित होते। आणि एकूणच आज सर्वांच्या गटनोंदणी झाल्या असून फक्त मुंबई महानगरपालिकेचे अजित पवार गटाचे 3 नगरसेवक आहेत त्यांची गटनोंदणी मात्र थांबलेली आपल्याला पाहायला भेटते। जी